तर महायुतीमधून अजित पवार गटाला दूर करण्याचा कार्यक्रम सुरू आहे असे राऊतांनी आरोप केलेले आहेत। अजितदादा अडचणीत आणणाऱ्यांना भूमिका घेतल्या जात आहेत अशीही राऊतांनी टीका केली। दादांना दूर करण्याच्या कार्यक्रमात मिंधेंचे काही लोक सहभागी आहेत असंही राऊत म्हणाले। तर दादांना महायुतीमधील बाहेर काढलं जाणार या कपोलकल्पित बातम्या आहेत। भाजप नेते आशिष शेलार यांचं हे स्पष्टीकरण आहे। अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत। त्यातलं राजकारण असं आहे की एकदा अजित पवारांना बाहेर काढलं की मग आपापल्या वाट्याला जास्त जागा जिंकण्यासाठी लढण्यासाठी येऊ शकतात। पण अजित पवार हे त्यांच्या काकांशी बेईमानी करून एवढा मोठा धोका पत्करून भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले आहेत। पण आता गरज सर्व वैद्य मरो ही भूमिका असल्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य भूमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जात आहे। कपोल कल्पित बातमी आहे। आमच्या तिघांचा सामना करण्याची ताकद आता महाराष्ट्र विकास आघाडी हरवून बसली आहे। जनतेचा मिळणारा प्रतिसाद हा बघितल्यावर महाराष्ट्र विकास आघाडीतले उबाटा सेना, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे आणि म्हणून राजकीय षडयंत्र खोट्या बातम्यांचं हे पसरवलं जातंय जाणून बुजून।